गाईज, वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग. तर हा ब्लॉग मी खूप दिवसानंतर काढते आहे आणि आज आहे ना आम्ही माझ्या दीदी आणि जिजूचं अधिक मास मध्ये सेलिब्रेट करणार आहोत. तर मी आता माझ्या दीदीकडे म्हणजे आली आहे, म्हणजे वर जायचं आहे मला. तर आता आपण बघूया त्यांनी कशी तयारी केली आहे आणि त्या दोघांनाही आपण भेटूया. चला, मी तुम्हाला वर नेते. आता इथे त्यांचं घर आहे. तर आपण आता बघूयात की त्यांनी कशी माझ्या दीदीच्या ह्याच्यासाठी तयारी केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता आम्ही अशी तयारी केलेली आहे. आणि आज या अधिक मासच्या सुंदर कार्यक्रमानिमित्त बोल. अधिक मासच्या सुंदर कार्यक्रमानिमित्त आपण ही सुंदर अशी तयारी केलेली आहे, ज्याच्यामध्ये संपूर्ण हे जे तयारी आहे ते टीम आहे. त्या टीममध्ये जय माटेकर, आकृती, पप्पा, मम्मी, सार्थक, संस्कृती जी स्वतः तिचाही मी एकदा तुम्हाला क्विक व्हिडिओ दाखवतो. हिचा संस्कृती देखील आहे. आणि हे ज्यांच्यासाठी आपण केलेलं आहे कोमल शिंदे आणि अभिजित शिंदे. काहीच मिनिटात, काही क्षणातच त्यांचं आगमन या क्षणी होणार आहे. त्यांच्यासाठी खास असं एक सरप्राईज आपल्याला म्हणता येईल, त्यांच्यासाठी खास सरप्राईज असणार आहे. आणि ज्या प्रकारे आपण म्हणतो की अधिक मास हे असतं 3.5 वर्षांमध्ये एकदा येतं, आणि त्याच्यामध्ये त्याचं जे महत्त्व असतं, त्यामध्ये जे अधिक मासात जो भक्ती करतो, जो देवाला आपले भक्तीने खुश करतो, त्याच्यासाठी ती भक्ती सफल होते असं मानलं जातं. मग त्याच महिन्यात जावयाचं आणि लेकाचं कौतुकाचा हा महिनासुद्धा मानला जातो. आणि त्या जावयाच्या लेकाच्या कौतुकाच्या महिन्यासाठी आपण त्यांना आमंत्रण करून त्यांच्यासाठी हे खास आपण करतो. मग बोलवा त्यांना, बोलवा. आई-वडील पण तयार आहेत लेकीचं कौतुक आणि जावयाचं कौतुक करण्यासाठी. त्याचं सासरे बुवा पण तयार आहेत लेकीचं आणि जावयाचं कौतुक करण्यासाठी. मग नक्कीच काही क्षणात आपण जेव्हा त्यांचं आगमन होईल, आपण नक्कीच व्हिडिओ कंटिन्यू करू. तोपर्यंत हो. A few moments later. सो गाईज, आता आम्ही ज्यांच्यासाठी एवढं थांबलेलो आहोत, तर त्यांची आता एंट्री होते. तर मी तुम्हाला दाखवते. थांबा. कोण सरप्राईज हो. तर परत मी दुसरा काढणार आहे का त्याला. तिचा पदर येत नाही ना, ती वाकडा काढते. हो, अशा प्रकारे आम्ही त्यांचं स्वागत करतोय. अभिनचा अर्धा येतोय जे इकडे आहे ना आकृतीचे, नंतर तिथं राहणं मध्ये जय तिथं लाव गाणं. ओके करून दे आवाज. लेक, हा काय ते लेक सण जावयाचा सण लेक जावई कौतुकाचा. सण लेक जावई कौतुकाचा. संस्कृती मला परफेक्ट व्हिडिओ मारेल. थांबा. 1 2 3. या चला. बसा बसा. ताटच नाही ठेवली त्याच्यावर. तुम्ही बघू शकता यांचं ताट सुद्धा रेडी आहे. 5 पकवानाचं ताट. ते काय बोलस तू? सण लेक जावयाच्या कौतुकाचा.
थांबा. एकच सेकंड. कसं वाटतंय? एक मिनिट. थांबा. 1 2 1 सेकंड. 1 2. दुसरं फोटोशूट चालू आहे. हा ह्यांचा आता गाईज फोटोशूट चालू आहे. बघू शकता ह्यांचा एक फॅमिली फोटो चाललेला आहे. फॅमिली फोटो चाललेला आहे ह्यांचा. कसं काय पा टेक. बघा किती पंचपक्वान आहे. अधिक मास हे यायला पाहिजे. आता स्टार्ट करा. एकमेकांना घास भरवा. हा चला चला. टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवा. कसं वाटलं? फीडबॅक. त्यांना बोलू दे ना. हा बोला ना. छान वाटलं सगळं. एक्सपेक्टेड नव्हतं एवढं छान केलंय. थँक्यू सो मच सगळ्यांना. आता तुम्हाला कसं वाटलं? मला तर असं वाटतंय केवळ एखादंच सुखी आहे मी. खूप छान होतं. ज्या प्रकारे तयारी केली मला वाटतं की याला खूपच वेळ लागला असेल सगळं काही जमा करायला तयारी करायला. खूप आमच्या छान. उन्हाळ्या सुंदर. तुम्हाला कसं वाटलं? तुम्हाला कसं वाटलं दोघींना? तुम्हाला कसं वाटलं? माझ्या लाईफमध्ये अधिक मास सर काय बोलताय? सण लेक जावयाच्या कौतुकाचा खाचा. तुला कसं वाटलं? मला अतिशय सुंदर वाटलं. सण लेक जावयाचं कौतुकाचं करण्यासाठी आम्ही लेक जावयाचं कौतुक करण्यासाठी त्यांना आमंत्रित केलेलं आहे आणि त्याच प्रकारे तयारी पण सुंदर झालेली. आता त्यांनी लवकरात लवकर भोजनचा स्वाद घ्यावा आणि जी भाजी दिसते, आमरस दिसते, मेथी दिसते, भजी दिसते, पुरी दिसते, डाळ दिसते आणि भात दिसते, याचं प्राशन चालू करावं, सेवन करू दे, खावा. चला. सो गाईज आता अशा प्रकारे आम्ही जेवतोय आणि मग जेवण झाल्यावर आम्ही आमचा पुढचा कार्यक्रम कंटिन्यू करू. आता सध्यासाठी बाय. पॉझिटिव्ह म्हणजेच जीवनात अधिक गोष्टी जास्त वेळाचे प्रतीक आहे. दुसरी गोष्ट बदल करणं. सांगता ऐकायला नाही. अरे आमच्या ससा अर्जित सिंग. साडी दिली दीदीला. पप्पा सॉरी. सब जाएगा. सगळं हे बघा ह्याला जोडवी बोलतात. झूम नको, ब्लर होतोय. ब्लर झालं बघ. सन्माननीय व्यक्तिमत्व. हा बोल बोल ना. सन्माननीय व्यक्तिमत्व आमचे पप्पा. वडील झाले. वडील वडील म्हणजे जावयाचे सासरे. तुल्य फक्त हे टीका लावा मग तो म्हणाला. बिना ह्याचं थोडंसं. सन्मानित शिवाजी महाराज यांनी देखील
जावयाला कौतुकाची थाप देत त्यांच्या एक सुंदर असा टिळा लावलेला आहे आणि त्याचप्रकारे आपण बघतो एक सन्मान चिन्ह म्हणून टोपी त्यांना आपण देत आहोत. त्याच प्रकारे ज्या प्रकारे जावयांचा मान हा ठेवला जातो, एक सत्कार, सन्मान, आदर, प्रेम, निष्ठा, कर्तृत्व अशा या शब्दांचं महत्त्व म्हणजे प्रेम असतं. आणि हे प्रेम आपण बोलत आहोत सासरे जावया. आणि हा सण आहे अधिक मास, सण लेक जावायचा कौतुकाचा. स्पीकर आता बंद झालाय. मम्मीला पण आता तुमचं झालं की का उचलायचं मग नाही. शंभर शंभर ते पप्पा पप्पा लाईनीच्या आत जाऊनच पोहोचलो. मम्मी रेषा रेषा असते ना काय. लक्ष्मण ते मम्मी एक उभं राहून तुम्ही हात देताना म्हणजे तू माझ्या तर ते दे आणि पप्पानी हे देतात. काय घाला. एक सेकंड. अरे मी का नाही व्हिडिओ काढला? ब्लॉग मध्ये आला पाहिजे ना. येस, तुझा व्हिडिओ काढला नाही. आलं आलं. ती ओटी भरताना पण काढला नाही. आत्मा लक्षात. लेक सणले. सण लेक जावयाचाच झालेला. आता ह्यांनी गिफ्ट पण दिलेलं आहे दोघांना. हा, कसं वाटलं गिफ्ट? खूप छान. जावई कसं वाटलं? एक चमचम भरवा ना तुम्ही. चमचा द्या मा. चमचम भरवा आता. हा आशीर्वाद द्यायचे आहे ना. चला आता आशीर्वाद देत आहेत जावई आणि लेकीला सासरे बुवा आशीर्वाद देत आहेत. चमचम. काय पप्पा? आता आशीर्वाद देत आहेत. दोघांना नाही, मी पण इथे येईन मध्ये. एकटं काय नाही, डबल साखर. गाईज आशीर्वाद द्यायला पण भांडतायत गाईज. अरे मम्मी सर्व उभं राहा. मी मध्ये उभं ना. आणि तुम्ही दोन्ही हा, साईडला काढू. नाही, काढू तसंही काढू. मम्मी हा, तसंही काढू. तसंही आता काढू. दोघं उभे राहिले तर दोघा. पप्पांचं म्हणणं आहे तसंही काढू. चला. तसंही काढतात काय. हा, बघायचं. असं उभं राहा. असं एवढं. हा. हा. आता द्या आशीर्वाद द्या आता. आता पप्पाची इच्छा राव करा. पप्पा. काय इच्छा करायची? त्यांचं एकट्याला तुम्ही नको. साईड आशीर्वाद देऊ दे लेकीला आणि जावयाला. लग्नात मला देता आलं नाही. माझी हा, पेढे पाहिजे पुढच्या वर्षी मला. सो गाईस, अधिक मासामध्ये लेक आईची पण ओटी भरते. मग आता तो कार्यक्रम सुरू झालेला आहे. हे जरा मागे हो, अंधार येतोय. टाळा तरी वाजवा.
झालं. सो गाईज इथे आमचा प्रोग्राम एंड झालेला आहे, संपन्न झालेला आहे. गाईज अशा प्रकारे आपला व्लॉग इथेच एंड होतोय आणि नेक्स्ट व्लॉग कधी येईल काय माहिती. आता या व्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्लॉग. आणि हा व्लॉग कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.